नमस्कार, जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी सरळ सेवा भरती या YouTube चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपण घेत आहोत स्पेशल 60 विजेता सिरीज. तुमच्या BMCच्या पोस्टसाठी जी मुंबई महानगरपालिकेच्या ज्या पोस्ट आहे कार्यकारी सहाय्यक, ज्याचं आधीचं नाव होतं लिपिक, तर ह्या कार्यकारी सहाय्यकच्या 1846 जागा आहे, ज्यामध्ये तुम्हाला TCS पॅटर्नने क्वेश्चन विचारले जातात. तर त्याचा सराव आपण आपल्या या सिरीजमध्ये दररोज घेत आहोत. हे लेक्चर बघण्यासाठी सगळ्यात पहिले चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे. लेक्चरला सुरुवात करण्याच्या आधीच सांगते की सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त तुम्ही शेअर करत चला. लिंकला शेअर करणार सेशनच्या तरच बाकीच्यांना पण कळणार आहे की आपण BMCचे लेक्चर इथे घेत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला सामान्य विज्ञानाचे लेक्चर TCS पॅटर्न नुसार घेतले आहे. ठीक आहे, तर करूया सुरुवात आजच्या लेक्चरला. त्याच्या आधी सगळ्यांनी प्रथम सेशन लाईक करून घ्यायचं आहे. बघा, पहिला प्रश्न, खालील कुठले एकक हे मूलभूत एकक आहे? आता हा प्रश्न तुम्हाला आलेला आहे भौतिक शास्त्रातून. ठीक आहे, कशातून आलेला आहे प्रश्न? भौतिक शास्त्र. भौतिक शास्त्रातला प्रश्न आहे आणि चॅप्टर आहे मोजमापन. ठीक आहे, कशातून आलेला आहे? मोजमापन. आता काय सांगितलं की कुठले एकक हे मूलभूत एकक आहे? मूलभूत एककाचा अर्थ म्हणजे काय की जे एकक, ठीक आहे, ज्या राशींचे जे एकक आहे ते कुठल्याही दुसऱ्या राशीवर डिपेंड नाहीये, दुसऱ्या राशीवर अवलंबून नाही, अशा एककांना आपण मूलभूत एकके म्हणतो. ठीक आहे, म्हणजे दुसऱ्या कुठल्याही राशीची मदत घेऊन ते बनलेले नाही तर त्यांना आपण मूलभूत म्हणतो, आणि जे दुसऱ्या राशीची मदत घेऊन बनलेले आहे त्यांना आपण डिराइव्हड युनिट्स म्हणजे साध्य एकक म्हणत असतो. तर तुम्हाला आता एकक दिलंय बघा, केल्विन, न्यूटन, किलोग्राम आणि मीटर. जसं मोजमापनाच्या पद्धतीमध्ये 4 पद्धती असतात, SI, MKS. आता SI आणि MKS एकच आहे. ओके, CGS आणि दुसरा आहे FPS, फूट पाऊंड सेकंद. CGS काय? सेंटीमीटर ग्राम सेकंद. MKS काय? मीटर केल्विन सेकंद. SI काय? इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट किंवा इंटरनॅशनल स्टँडर्ड सिस्टीम ऑफ युनिट आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, आता हे केल्विन झालं, न्यूटन झालं, हे याच्यामधलेच एकके आहेत. मग आता ह्याच्यापैकी मूलभूत एकक कोणतं आहे? तर मूलभूत एकक आहे पहिलं म्हणजे केल्विन, मूलभूत एककात येतं. त्याच्यानंतर किलोग्रॅम ही मूलभूत एककात आणि मीटर सुद्धा मूलभूत एककामध्येच येतं. म्हणजे आपला पर्याय नंबर कुठला योग्य येणार? सी. पर्याय नंबर सी काय आहे? योग्य. ठीक आहे, हे काय आहे? अ क ड काय आहे? मूलभूत एकके आहे. ओके, देन बघा पुढचा प्रश्न, खालील विविध प्रक्रिया लक्षात घ्या. खालीलपैकी कुठली प्रक्रिया ही अपवर्तनामुळे होते? सांगा बरं, कोणती अशी प्रक्रिया आहे जी अपवर्तनामुळे होते? ठीक आहे, अपवर्तन जर झालेलं असेल तर कोणती प्रक्रिया होणार आहे? ताऱ्यांचे लुकलुकणे, मृगजळ तयार होणे, आकाशाचा निळसरपणा किंवा इंद्रधनुष्य. हे पण तुम्हाला प्रकाश या चॅप्टर मधून आलेलं भौतिक शास्त्रामधील प्रश्न आहे. ठीक आहे, लाईट ह्या चॅप्टर मध्ये विचारला गेलेला आहे. आता अशा क्रिया घडत असतात वातावरणामध्ये ज्याला आपण बघत असतो. आपल्याला आकाशामध्ये तारे लुकलुकताना दिसतात. मग हे कसं होतं की जेव्हा लाईट आहे तो एका डायरेक्शन मधून पास होत असेल, ठीक आहे, म्हणजे जसं की आता प्रकाश किरण काय आहे? एका माध्यमातून, हा काय आहे? पहिला माध्यम, हे दुसरं माध्यम आहे. तर लाईट, प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना जर आपली दिशा वळवत असेल, दिशा बदलत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? अपवर्तनांक म्हणतो, प्रकाशाचा अपवर्तनांक म्हणतो. मग ताऱ्यांचं लुकलुकणं म्हणजे अपवर्तनांचं काय आहे? उदाहरण आहे, म्हणजे हे पर्याय बरोबर येणार. मृगजळ तयार होणे, मृगजळ म्हणजे बघा एकदम उन्हाळा, कडक उन्हाळ्यामध्ये वगैरे किंवा असं रस्त्याच्या साईडला तुम्हाला काय दिसणार? म्हणजे बघा जमीनही खूप तापलेली असते, तेव्हा वाफा निघत असतात आणि उन्हात प्रकाश येतो, ठीक आहे, जमिनीपर्यंत पोहोचतो आणि तेव्हा तो काय होतो? परत काय होतो? तो माध्यमामध्ये, दुसऱ्या माध्यमामध्ये एंटर करताना तो वळतो, त्याची दिशा बदलतो आणि त्यामुळे आपल्याला असं हरणासारखं स्ट्रक्चर रस्त्यावर दिसतं किंवा असं सावलीसारखं रस्त्यावर दिसतं. तर हे सुद्धा कशाचं उदाहरण आहे? तर हे सुद्धा अपवर्तनाचं उदाहरण आहे प्रकाशाच्या. नंतर आहे आकाशाचा निळसरपणा. मग आकाशाचा निळसरपणा कशामुळे येतो? तर आकाशाला कुठलाही कलर नाहीये, ऍक्च्युअल मध्ये कुठलाही कलर नाहीये, पण तरी सुद्धा आपल्याला आकाश निळं दिसतं. याच्या मागचं कारण काय आहे? की सूर्यप्रकाशाचे जे किरण आहे ते आपल्या पृथ्वीवर येतात आणि पृथ्वीवरचे एकदम छोटे छोटे अतिसूक्ष्म कणांवरती हे किरण पडतात आणि हे वेगवेगळ्या साईडला विखुरले जातात. ह्याला प्रकाशाचं विकिरण म्हटलं जातं. काय म्हणतं? प्रकाशाचं विकिरण. मग म्हणूनच आता बघा, जे छोटे छोटे कण जे आहे त्याच्या मार्फत जो प्रकाश काय झालाय? विखुरला गेलेला आहे, त्याचा कलर असतो निळा आणि ह्या निळ्या कलरमुळे काय होतं? आपल्याला आकाश कसं दिसतं? निळं दिसतं. जेव्हा प्रकाश नाहीये तेव्हा आकाश आपल्याला काळच दिसतं, कारण तेव्हा प्रकाश किरण नाहीच आहे, तर
होणारे का विकिरण? नाही होणारे. दिवसा आपल्याला निळं दिसतं आकाश, बरोबर ना? तर हे उदाहरण विकिरणाचं आहे, अपवर्तनाचं नाही. आणि इंद्रधनुष्य सुद्धा प्रकाशाचं अपवर्तनाचंच उदाहरण आहे. म्हणजे आपल्याला अपवर्तनाचे उदाहरण विचारलं तर अ, ब आणि ड हे आपलं योग्य येणार, कारण आकाशाचा निळसरपणा हा विकिरण, प्रकाशाचं विकिरणमुळे घडलेला असतो, अपवर्तनामुळे नाही. मग अ, ब, ड कुठे दिसतंय? पर्याय नंबर सी. ठीक आहे. अ, ब आणि ड. पर्याय नंबर सी काय आला? योग्य. लेक्चर समजत असेल, क्वेश्चन आन्सर व्यवस्थित कळत असतील, समजत असतील तर प्रत्येकाने सेशनला लाईक करायचंय. लेक्चरच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे. ओके. देन पुढचा प्रश्न बघा. खालील विधानाचा विचार करा. आता तुम्हाला काही विधाने दिली आहेत, याच्यामध्ये तुम्हाला काय बघायचं आहे? बघा. आता दातांचे जे डॉक्टर आहेत, जे डेंटिस्ट आहेत, त्यांच्याकडे मिरर असतो एक. ठीक आहे. कधी ना कधी तुम्ही गेला असाल डेंटिस्टकडे, म्हणजे तुमच्यासाठी नाही, पण तुम्ही कोणासोबत तरी गेलेच असणार ना. तर त्यांच्यासाठी बघितलं असेल तुम्ही, की दातांचे जे डॉक्टर आहेत ते रोग्याला तपासण्यासाठी अंतर्वक्रच आरसा वापरतात. म्हणजे कॉनकेव्ह. अंतर्वक्र म्हणजे कसा असतो? तो दोघं साईडला वक्र आहे. हे बघा अशा पद्धतीचा अंतर्वक्र असतात. बहिर्वक्र कसा असतो? असा असतो बहिर्वक्र. ठीक आहे. ही फोकल लेंथ असते. बहिर्वक्र म्हणजे बाहेरच्या साईडून फुगलेला. ठीक आहे. मग ते काय डॉक्टर काय करतात? अंतर्वक्रच आरसा वापरतात. का बरं? तर अंतर्वक्र आरशाद्वारे प्रकाशाचे अभिसरण म्हणजे कन्वर्जन केले जाते. आता सांगा की कोणतं विधान बरोबर आहे? तर दोघंही विधान आपले बरोबरच आहे. आणि पहिले विधानाचं योग्य स्पष्टीकरण हे दुसरे विधान आहे. बघा दोन्ही विधाने बरोबर व दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. पर्याय नंबर पहिला आपला योग्य. काय येणार आपला? पर्याय नंबर पहिला योग्य. ठीक आहे. म्हणजे आन्सर काय येणार तुमचं? विधान ए बरोबर आहे. ठीक आहे. देन आहे पुढचा प्रश्न. साधारणतः प्लावक बल खालील कुठल्या घटकावर अवलंबून असते? काय विचारलेलं आहे? प्लावक बलला आपण बायोंट फोर्स बोलतो. प्लावक बल मीन्स व्हॉट? बायोंट फोर्स. ठीक आहे. हा काय करतो? आर्किमिडीजचे तत्व तुम्ही बघितलं. ठीक आहे. आर्किमिडीजचे तत्व काय आहे? त्यांनी काय सांगितलं की कुठलाही पदार्थ असू दे, ठीक आहे, तो पाण्यामध्ये तरंगतो. कधी तरंगतो? कारण पाण्यामध्ये जे प्लावक बल आहे तो तेवढ्याच दिशेने काय करतो? जेवढं त्याचं आकारमान असेल, वस्तुमान असेल त्या पदार्थाचं, किंवा ती पदार्थ एखाद्या द्रवामध्ये बुडवली असता जेवढाही आकारमान तो काय करतो? ती वस्तू व्यापते, तेवढंच पाणी बाहेरच्या साईडला पण फेकलं जातं. बरोबर. तर मग खालून समुद्राकडनं किंवा पाण्याकडनं सुद्धा काय होतं? प्लावक बल त्या वस्तूवरती अप्लाय होतं. म्हणूनच आपण पाण्यामध्ये डुबत नाही. आपण म्हणजे मनुष्य नाही. जे पाणबुडी असतात, मोठे-मोठे जहाजे असतात त्यांचं सांगते. मग तो बायोंट फोर्स आहे. मग ते कोणत्या घटकावर अवलंबून आहे? वस्तूचे आकारमान, ऑब्व्हियसली वस्तूचं आकारमान डिपेंडंट आहे. द्रवाची घनता बरोबर आहे. द्रव किती घनतेचं आहे? त्या द्रव्यामध्ये किती घनता आहे? हे सुद्धा आहे. नंतर द्रव्याचे तापमान बरोबर. द्रवाचे जे टेम्परेचर आहे, म्हणजे जे बघा हे द्रव आहे म्हणजे हे पाणी आहे, तर याच्यामध्ये जे टेम्परेचर आहे आणि ह्याच्यामधून ही जहाज चालली आहे. ठीक आहे. तर आता ही पाण्यात बुडणार नाही. ठीक आहे. कारण ह्या जहाजाने इथे काय केलेलं आहे, जी जागा काय केलेली आहे, तिने व्यापलेली आहे. तर इथून पण तेवढेच जागेचं काय झालेलं आहे, तर बाहेरच्या साईडला ते पाणी गेलेलं आहे. आणि म्हणून पाण्याकडनं सुद्धा या वस्तूवरती काय काय अप्लाय केला गेला? फोर्स अप्लाय केला गेला, ज्याला आपण बायोंट फोर्स म्हणतो, जो पाण्याकडनं जहाजेवर अप्लाय झालेला आहे. म्हणून ती जहाज काय होत नाहीये, पाण्यात पूर्ण डुबत नाहीये. कारण एवढंच पाणी काय झालंय, बाहेरच्या साईडने आलंय आणि ते काय करतंय? फोर्स अप्लाय करत आहे जहाजीवरती, म्हणून जहाज डुबत नाहीये. म्हणून मग त्यामध्ये पाण्याचे तापमान, पाणी म्हणजे द्रव्य, द्रव्याची घनता, द्रव्याचे तापमान, वस्तूचा आकारमान आणि वस्तूचं वस्तुमान, म्हणजे किती द्रव्याची घनता आहे याच्यामध्ये, हे सर्व डिपेंड करतं. म्हणून आपला पर्याय नंबर डी योग्य येणार. अ, ब, क आणि ड. सगळं आपलं बरोबर येणार आहे. सगळ्याच गोष्टी याच्यावर डिपेंड करत असतात. ठीक आहे. देन आहे पुढचा प्रश्न. साधारणतः प्रतिध्वनी तयार होण्यासाठी ध्वनीच्या स्रोतापासून परावर्तनशील पृष्ठभागाचे खालील कुठले अंतर असावे? आता हा प्रश्न तुम्हाला विचारला आहे साऊंड या चॅप्टर मधून. साऊंड म्हणजे ध्वनी मधून विचारलेला आहे आणि ते सुद्धा काय आहे? भौतिकशास्त्र. काय आहे? भौतिकशास्त्र. तुम्हाला मी आज बघा, तुम्हाला TCS पॅटर्न नुसार ज्या पण टॉपिक वर क्वेश्चन विचारले जातात ते सर्व टॉपिक मी तुमच्या समोर रोज घेऊन येतेय. का घेऊन येते? कारण तुम्हाला काय व्हावं, खूप छान तुमची रिव्हिजन व्हावी, म्हणूनच हे टॉपिक तुमच्या समोर घेऊन येत आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रतिध्वनी काढायचा आहे. काय काढायचं आहे? प्रतिध्वनी. आता तुम्हाला प्रतिध्वनी काढायचा आहे म्हणजे तुम्हाला सांगितलंय अंतर. मग अंतराचं सूत्र काय आहे? अंतराचं इथे तुम्हाला वापरायचं आहे सूत्र. ठीक आहे. मग अंतराचं सूत्र सांगा मला काय येईल? बघा अंतर बरोबर
अंतर बरोबर वेळ वेग भागिले काळ. ठीक आहे. आता मला सांगा, आपल्या वातावरणामध्ये प्रकाशाचा जो वेग आहे तो किती असतो? समजा 22 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, तर तेव्हा ध्वनीचा वेग किती असणार? ध्वनीचा हवेतील वेग असणार 344 मीटर पर सेकंद इतका काय असणार आहे? ध्वनीचा वेग असणार आहे हवेमधला. ठीक आहे. मग आता तुम्हाला काय सांगितलं, इथे काय काढायला लावलं त्यांनी? पहिले वेग अंतर काढायचं आहे. मग प्रतिध्वनी निर्माण जर झाला तर तो पुन्हा कानाला ऐकायचा असेल तर किती काळ पाहिजे? त्याच्यासाठी आपल्याला 0.1 सेकंदाचा काळ पाहिजे. का बरं? कारण तुम्ही स्वतः जर बोलत असले आणि तेवढ्याच वेळात जर दुसरं कोणी बोललं तर तुम्हाला ऐकायला नाही येत की समोरचा काय बोललेला आहे. ठीक आहे. कारण तेव्हा तुम्हीही बोलत असतात, म्हणजे आपल्या मेंदूमध्ये त्या ध्वनीचं सातत्य 0.1 सेकंद असतं. मग 0.1 सेकंदाच्या नंतर जर कोणी बोललं तर तुम्ही ऐकू शकतात. नाही तर तुम्ही दोघं सोबतच बोलले तर तुमचा जो मेंदू आहे त्या दोघं आवाजाला वेगळं करू शकत नाही. तो दोन आवाजाला मिक्स करूनच ऐकतो. मग तुम्हाला कळत नाही की तुम्ही बोललेले काय होते आणि समोरचं काय बोलत आहे ते तुम्हाला ऐकायला येत नाही. म्हणजे आपल्या मेंदूमध्ये ध्वनीचं सातत्य किती वेळ आहे? 0.1 सेकंद आहे. ठीक आहे. बघा, ध्वनीचे सातत्य लिहून ठेवते मी. 0.1. मग आता आपल्याला काय करायचं इथे? आता बघा, आता आपण इथे लिहून घेणार, म्हणजे अंतर बरोबर वेग गुणिले काळ. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? वेग किती आहे मग? 344 मीटर पर सेकंद. वेग किती आहे? 344 मीटर पर सेकंड गुणिले काळ किती घेतला आपण? 0.1 सेकंदाचा. बरोबर. आन्सर किती आलं? 34.4. बरोबर. मग आता 34.4 जर तुमचा आन्सर आलेलं असेल तर एखाद्या पृष्ठभागापासून, आता समजा तुम्ही एका साईडला उभे आहात इथे, ठीक आहे, आणि इथून तुम्ही ध्वनी निर्माण करत आहे आणि इकडे काय आहे? तो अडथळा आहे. इकडे काय? अडथळा. इथून काय होणार आहे? ध्वनी परत तुमच्याकडे येणार, तेव्हा आपण त्याला काय म्हणणार? प्रतिध्वनी म्हणणार. काय म्हणणार? प्रतिध्वनी म्हणणार. म्हणजे ह्याचं अंतर किती पाहिजे? 34.4 पाहिजे. मग जायचा किती येणार? ह्याचे निम्मे केले तर किती होणार तुमचे? बरोबर 17.2. बरोबर. म्हणजे 34.4 च्या निम्मे किती झाले? 17.2 झाले ना. म्हणजे काय होणार आहे? जायला 17.2 तर यायला 17.2, म्हणजे कमीत कमी तुम्हाला किती अंतर पाहिजे? 17.2 एवढं अंतर पाहिजे. ठीक आहे. म्हणून आपलं आन्सर काय आलं इथे? काय येणार? फक्त अ बरोबर 17.2. समजलंय सर्वांना? आय होप छान पद्धतीने समजलं असेल. किती आन्सर आलेलं आहे? 17.2. म्हणजे पर्याय नंबर पहिला आपला योग्य. ठीक आहे. कळलंय सगळ्यांना? तर प्रत्येकाने सेशन लाईक करून लिंकला शेअर करून घ्यायचंय. केलंय का नाही सेशनला लाईक? चला पटकन सांगा. पुढचा प्रश्न बघा. खालील विधानाचा विचार करा. आता विद्युत उपकरणातून प्रमाणाबाहेर विद्युतधारा जाऊ नये. आता विद्युत उपकरण तुम्ही वापरताय, पण विद्युतधारा म्हणजे तिथे तुम्हाला जास्त करंट यूज होऊ नये किंवा तुम्हाला जास्त बिल येऊ नये म्हणून आपण तिथे परिपथात वितळ तार म्हणजे काय? फ्यूज वापरतो आपण. म्हणजे जास्त विद्युतधारा त्याच्यामध्ये घुसू नये, त्याच्यातून जाऊ नये म्हणून आपण फ्यूज तिथे वापरतो. फ्यूज माहिती आहे ना सर्वांना? आपण बोलतो ना फ्यूज गेलाय म्हणून लाईट गेली, फ्यूज खराब झाला आमच्या इथला, बोलतो की नाही? मग फ्यूज वापरतो आपण. मग साधारणतः हा जो फ्यूज आहे तो कमी द्रवणांक असलेल्या संमिश्रापासून बनवलेला असतो. हा फ्यूज ज्याचा द्रवणांक कमी आहे, मेल्टिंग पॉइंट कमी आहे, त्यापासून बनवलेला असतो. आता आपले दोघंही विधान बरोबर आहे. ठीक आहे. आणि आपलं योग्य काय येणार? की दोन्ही विधाने बरोबर, दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. कारण बघा, पहिले विधान दुसऱ्या विधानाचे स्पष्टीकरण देते. कारण आपण काय करतो? विद्युत उपकरणातून प्रमाणाबाहेर विद्युतधारा जाऊ नये म्हणून फ्यूज वापरतो. आणि फ्यूज वापरतो म्हणजे ते कशापासून बनलेला आहे? तो कमी द्रवणांक असलेल्या संमिश्रापासून बनलाय. म्हणजे पर्याय नंबर पहिला योग्य. ठीक आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नावर. बघा, आता हे निपरमॅन हे संमिश्र खालील कुठल्या मूलद्रव्यापासून बनवलं असतं? कशापासून बनवलं जातं हे जे संमिश्र आहे? आता हा प्रश्न तुम्हाला रसायनशास्त्रामधून आलेला आहे. लोखंड, निकेल, ॲल्युमिनियम, टिटॅनियम आणि शिसे. तर ह्यामध्ये फक्त शिसे नसतं, बाकी हे सर्व घटक टाकलेले असतात निपरमॅन मध्ये. म्हणून पर्याय नंबर तुमचा येणार आहे अ, ब, क आणि ड. म्हणजे पर्याय नंबर सी तुमचा काय येणार? योग्य येणार. ठीक आहे.
सेशन आवडत असेल, सेशन समजत असेल तर पटापट लाईक झाले पाहिजे सेशनला, लिंकला शेअर करायचंय. बघणाऱ्यांनी फक्त बघतच नाही राहायचंय सेशन, तर सेशन लाईकही करायचंय आणि जास्तीत जास्त शेअरही करत चला. ठीक आहे. आता खालील विधानाचा विचार करा आणि अचूक विधान ओळखा. आता तुम्हाला अचूक विधान ओळखायला सांगितलंय बरं. बघा, आता पाण्यामध्ये मीठ टाकले असता पाण्याचा पृष्ठताण वाढतो. पाण्यामध्ये सोडियम कार्बोनेट टाकले असता पाण्याचा पृष्ठताण कमी होतो. पाण्याचे तापमान वाढविले असता पृष्ठताण पण वाढतो. काय आन्सर येईल बरं याचं? चला, काय आन्सर येणार आहे? बघा, आता पाण्यामध्ये मीठ जेव्हा आपण टाकतो तेव्हा पाण्याचा पृष्ठताण काय होणार आहे? वाढणार आहे का? आता तुम्हाला अचूक म्हणजे बरोबर विधान सांगितले तर बरोबर आहे. पाण्यामध्ये जर आपण मीठ टाकले तर पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढणारच आहे, पृष्ठताण त्याचा वाढणारच आहे. बरोबर. नंतर पाण्यामध्ये तुम्ही सोडियम कार्बोनेट जर टाकले असता पाण्याचा पृष्ठताण कमी होतो. तेही बरोबर आहे. सोडियम कार्बोनेटला आपण काय बोलतो? धुण्याचा सोडा बोलतो ना, वॉशिंग सोडा बोलतो. आणि बायकार्बोनेटला खाण्याचा बोलतो. मग जेव्हा तुम्ही सोडियम कार्बोनेट टाकत आहात तेव्हा पृष्ठताण कमी होणार आहे. म्हणजे हे आपले काय आहे? अचूक विधान आहे. म्हणजे बरोबर विधान कोणते झाले? अ आणि ब हे काय झाले आपले बरोबर विधान म्हणजे पर्याय नंबर पहिला आला आपला योग्य. पर्याय नंबर पहिला काय झालेला आहे आपला? योग्य. ठीक आहे. तर आजसाठी इतकंच. ठीक आहे. लेक्चर आवडलं असेल, लेक्चर समजलं असेल तर सर्वात आधी सगळ्यात पहिले आजपर्यंत आतापर्यंत लाईक केलं नसेल तर सेशनला पहिले लाईक करायचं आहे. सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर असेच चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला सगळ्या विषयाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, चॅनलवर मिळत आहे. म्हणून टिकर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आपलं ऍप सुद्धा आहे, ऍपला डाउनलोड करा. भेटूया पुन्हा न्यू क्वेश्चन सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.